उमेदवार महाराष्ट्राचे भविष्य निर्माण करणारे सन्मान्य श्री संभाजीराव पाटील साहेब व्यासपीठावर आल्यात, त्यांना तुमच्या संदेतर्फे हार्दिक 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 स्वागत आहे। मी बोलत होतो ह्या सीमा भागात आम्ही समदे मिळून आहोत, तर माझी कळकळीची विनंती आहे, जे काही बी बिदर जिल्ह्याचे सोयरे धायरे लोक तुम्ही इथं आहोत, तुम्हाला समद्याला कळकळीची विनंती करायसाठी मी इथं आलो आहे की तुम्ही समदे मिळून संभाजी पाटील साहेबला मदत करायची आवश्यकता आहे। तुम्ही समदे मिळून 20 तारीखला भारतीय जनता पार्टीला मतदान करून त्यांना मदत करा, असं माझी कळकळीची विनंती आहे। मित्रांनो, आज एक विषय मी तुमच्या समोर सांगू इच्छितो। पुरा आज जग नरेंद्र मोदी साहेब सोबत आहे का नाही सांगा तुम्ही? पुरा जग नरेंद्र मोदी साहेब सोबत आहे, तर आम्ही तुम्ही का बरं राहून हे थोडा विचार करायची आवश्यकता आहे। आमच्या देशाला स्वतंत्रता उगू भेटले नाही, अनेक स्वतंत्र सेनानी लोकांची जीव त्याग बलिदान नंतर आमच्या देशाला स्वतंत्रता भेटलेली आहे। आता आम्हाला जीव द्यायची जरूरत नाही। सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब पूर्ण देशाला एक भरपूर रक्षक होऊन तिथं थांबलेले आहेत। थोडा आपण डोका चलवून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रजातंत्र व्यवस्थेमध्ये आम्हाला एक वोट घालायची एक ताकद दिल्यात, ते एक वोट थोडा डोका चलवून देशाची रक्षा करू शकते, देशाला एकत्रित ठेवू शकते, त्याला आपण मतदान करायची आवश्यकता आहे। आणि हे अगर आम्ही चिंतन करणार झालो तर आमच्या एवढा मूर्ख माणूस कोणी होऊ शकत नाही। मागे दुनियाची लोक जीव दिले, आता आम्हाला जीव द्यायची जरूरत आहे का? नाही। आम्हाला कुठं जाऊन बंदूक घेऊन थांबायची जरूरत नाही, कुणासंग लाठी घेऊन लढाई करायची जरूरत नाही। थोडा एक मतदान भी अगर आम्ही प्रामाणिकपणाने न केलो तर आमची किती मोठा नुकसान होणार आहे ह्याच्याबद्दल चिंतन करायचं आहे। आम्ही समजे जे बहुसंख्याक लोक आम्ही एक व्हायची जरूरत आहे। आज भी अगर एकत्रित झाली तर पुढचं आमचं भविष्य काही खरं नाही, हे भी मी तुमच्या समोर खुल्ला सांगू इच्छितो। आम्ही समजा एकत्रित हो आणि संभाजी पाटील साहेबला मदत कराव, असं कळकळीची विनंती करून समायची कमी आहे, त्यासाठी मी माफी मागून माझे 2 शब्द समाप्त करतो। समजायला राम राम, नमस्कार, धन्यवाद। धन्यवाद सर। कार्यक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी अशोकराव बोंडगे यांना विनंती करतो, आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसवावं। कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी भैयासाहेबांच्या स्वागताने होणार आहे। मी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्री व्यंकट पळसर यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी रावसाहेब दादा मुळे यांना दोघांना अशी विनंती करतो, आपण या ठिकाणी भैयासाहेबांचं स्वागत करावं। शासकीय योजना बऱ्याच येतात, पण त्या प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रत्येक घरापर्यंत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी वेळोवेळी अतिशय कष्ट घेणारे लाडक्या बहिणीचे भाऊ, कष्टकरी, वंचित, शोषित, पीडित, अपंग, निराधार बांधवांच्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे आदरणीय भैयासाहेब यांचं औरादचे सुपुत्र या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वजण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया। या कार्यक्रमाची सुरुवात मी संजयजी दोरवे यांना अशी विनंती करतो, आपण या कार्यक्रमाचा प्रस्तावना करावी। निलंगा विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकरांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी होत असलेल्या सभेचे अध्यक्ष आदरणीय बोंडगे साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय मुळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सदस्या आदरणीय कुसुमताई हालसे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या गावातील आणि परिसरातून आलेल्या सर्व बहादर मतदार बंधू आणि भगिनींनो, आज चला या प्रवेश
स्वर्गीय रणजितदादा हालसे मित्रमंडळाचाही भाई आपल्या या पाठिंबा या ठिकाणी दिलाच आहे. डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर यांच्या विचारांचा साजेल असा महाराष्ट्रामध्ये कदाचित कुठेही नसेल असा जयंती उत्सव या मित्रमंडळाच्या वतीने केला जातो. जयंती वाचून नाही, नाचून नाही तर वाचून असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. असे सामाजिक कार्यकर्ते श्री दीपेश दिलीप कांबळे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहेत. एक धडाडीचा सामाजिक कार्यकर्ता, समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी प्रत्येक वेळी कार्यरत असतो असा दीपेश दिलीप कांबळे सोबत मनोज ज्ञानोबा सूर्यवंशी, बालाजी गायकवाड, साकेत सूर्यवंशी या ठिकाणी प्रवेश करत आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांचं या ठिकाणी आपल्या परिवारामध्ये स्वागत करूया. सामाजिक कार्याची भान ठेवून प्रत्येक वेळी समाजाच्या हितासाठी अतिशय जोशपूर्ण असं त्यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. नक्कीच आम्हा परिवाराचं बळ त्यांच्या या स्वागताने वाढत आहे. युवा वर्ग समाजाला योग्य दिशा, बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मनी घेऊन वाटचाल करीत आहे. कैलासवासी रणजितदादा हालसे मित्रमंडळाचा भैयासाहेब आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिला जात आहे. अतिशय समाजोपयोगी कार्य करणारं हे मित्रमंडळ आपल्याला या ठिकाणी पाठिंबा देत आहे. याची विशेष दखल आपण घ्यावी. विकास भोसले व बरेच इतर कार्यकर्ते या ठिकाणी प्रवेश करीत आहेत. सर्वांना विनंती आहे, माझे सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजच्या पुढच्या बाजूला बसून घ्यायचं आहे. सर्वांचा प्रवेश या ठिकाणी आदरणीय भैयासाहेबांच्या हस्ते होत आहे. सर्वांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरून स्टेजच्या समोर बाजूला बसून घ्यायचं आहे. थोडं नमाजची आजा होत आहे, त्याच्यामुळं आपण 2 मिनिटे या ठिकाणी थांबणार आहोत. कृपया टी शर्ट वाले भैया बस. प्रवेश केलेले लोकांनी कृपया खाली जावे. कृपया व्हाईट टी शर्ट वाले भैया जवळ थांबा. व्हाईट टी शर्ट वाले थोडं खाली चला. बाकीचे व्हाईट टी शर्ट वाले वरी राहा. ज्यांचा प्रवेश झाला तर त्यांनी खाली चला कृपया. नाही व्हाईट टी शर्ट वाले थांबा. अजान चलो थांब. या
आवरत आवरत एक दलित चळवळीतील झुंजार कार्यकर्ते आमचे सहकारी मित्र राहिलेले रणजित दादा हालसे मित्र मंडळाचा जाहीर पाठिंबा भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे उमेदवार आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकरांना आत्ताच प्राप्त झालेला आहे। मी रणजित दादा हालसे मित्र परिवारांचे मनपूर्वक आभार मानतो, आपलं स्वागत करतो। थांबा 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 बस 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 हा. ज्यांचा प्रवेश झाला कृपया त्यांनी स्टेजच्या खाली यावं। चला, आज या ठिकाणी आपण सर्वजण चला, सर्वांना नम्र विनंती आहे, आपला सर्वांचा एक मिनिट हो, आपला सर्वांचा प्रवेश झालेला आहे। आपण सर्वांना नम्रतेची विनंती आहे की कृपया आपण जरा व्यासपीठाच्या पुढच्या बाजूला या। घ्या चला चला अविनाश सूर्यवंशी, श्याम कांबळे, तैमूर शेख, सागर कांबळे हे सुद्धा या ठिकाणी पक्ष प्रवेश करत आहेत। मी ज्यांची नावं घेतो कृपया त्यांनी लवकर या ठिकाणी यायचंय। सागर कांबळे, भीम सूर्यवंशी, वैजनाथ कांबळे, अमन बागवान, चंद्रजीत कांबळे, साहिल शेख, सागर कांबळे, अमर बिरादार, सूरज घंटे, रिजवान शेख, सहा सूर्यवंशी। मी ज्यांची नावं घेतोय कृपया आपण लवकर या ठिकाणच्या भैयासाहेबांना आणखीन दुसऱ्या सभेला ठिकाणी जायचं आहे। कृपया आपली सर्वांची जबाबदारी आहे, जास्त वेळ न घालवता भैयासाहेब या उपस्थितांना सर्वांशी संवाद साधणार आहेत, त्याच्यामुळं आपण आपली जबाबदारी ओळखून निर्णय घ्यावे। यानंतर आदरणीय भारतीय जनता पार्टीचे जिल्हा संघटन मंत्री आदरणीय संजय दोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या या ठिकाणी प्रस्तावित करावं। आदरणीय संजय दोरे साहेब। आज या ठिकाणी निलंगा विधानसभेचे उमेदवार आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकरांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत। येणाऱ्या 20 तारखेला आपणा सर्वांना मतदानाला सामोरं जायचं आहे। आपल्याला 20 तारखेला मतदान करायचे आहे आणि मग मतदान करत असताना आपल्याला तुलनात्मक अशा प्रकारचा विचार करून आपल्याला या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचे आहे। एका बाजूला संभाजीभाई पाटील निलंगेकरांची उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून आहे आणि संभाजीभाई पाटील निलंगेकरांना या परिसरांनी आणि संपूर्ण मतदारसंघांनी गेल्या 20 वर्षापासून आपण त्यांना बघितलेला आहे, पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे। गेल्या 20 वर्षाच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना
संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी कधीही जातीपातीचं राजकारण करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही। सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन सर्व समाज घटकांना समान न्याय कशा प्रकारे देता येईल याचा नेहमी प्रयत्न मान्य संभाजीभाई पाटील निलंगेकरांचा राहिलेला आहे। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याचं तोरण बांधलं। अगदी त्याच धर्तीवर आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला सोबतीला घेऊन या जिल्ह्याच्या सत्तेचं तोरण बांधण्याचं काम खऱ्या अर्थानं संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी केलेलं आहे। या जिल्ह्यामध्ये काही काळ बहुतेक काळ हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या सहकार्याने या लातूर जिल्ह्याच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचं काम मान्य संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी केलेलं आहे आणि अनेक संस्था ताब्यात घेऊन त्या संस्थेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मान्य संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी दिलेला आहे। आपण कार्यकर्त्याच्या पाठीशी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहून त्यांना न्याय देण्याचं काम मान्य संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी केलेलं आहे। खरं तर ही निवडणूक ही केवळ निवडणूक राहिली नाही, तर ही निवडणूक ही तुमच्या आमच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने ही लढाई आहे, हे युद्ध आहे। आणि हे युद्ध कशाचं आहे तर या युद्धामध्ये दोन बाजू आहेत। एका बाजूला सत्याच्या बाजूने काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय संभाजीभाई पाटील निलंगेकर आहेत आणि सत्य आणि असत्याची लढाई या निमित्ताने या ठिकाणी होती आहे। असत्याच्या बाजूची अनेक माणसं या ठिकाणी आपलं निवडणुकीच्या रिंगणामध्ये येत आहेत। ही लढाई हे युद्ध आहे, खऱ्या अर्थाने हे युद्ध आहे, हे धर्म आणि अधर्माचं हे युद्ध आहे। यामध्ये धर्माची बाजू घेऊन खऱ्या अर्थानं या देशामध्ये आणि या मतदारसंघामध्ये चांगुलपणाचं वातावरण असावं। या मतदारसंघामध्ये माणूस माणसासारखा वागावा, माणसाला माणसासारखं वागण्याची मुभा द्यावी, त्याला माणूस म्हणून वागवण्याचा प्रयत्न करावा, ही भूमिका संभाजीभाई पाटील निलंगेकरांची राहिलेली आहे। एका बाजूला नीतिमत्तेचं राजकारण आम्ही आमच्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु याच मतदारसंघामध्ये अनियतीची माणसं सुद्धा आता या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत। एका बाजूला अनेक विकास कामाच्या माध्यमातून प्रगतीचा ध्यास घेतले तर नेतृत्व संभाजीभाई पाटील निलंगेकर आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला अधोगती करण्याचा प्रयत्न आणि विकास कामामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न करणारी मंडळी या ठिकाणी काम करतायत। आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या विचार करायचा आहे। संभाजीभाई पाटील निलंगेकरांचं सुसंस्कृत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, ज्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं आदरणीय रूपाताई पाटील निलंगेकरांचा वैचारिक वारसा आहे, खऱ्या अर्थानं त्यांच्यावर हक्कांचे मोठे संस्कार आहेत। हे संस्कार खऱ्या अर्थानं समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठीचे हे संस्कार आहेत। समाजाची सामाजिक स्थिती सुदृढ राहावी अशा प्रकारचं वातावरण निर्माण व्हावं हे अशा प्रकारचे संस्कार आहेत आणि या संस्कारातून तयार झालेले हे नेतृत्व आहे। परंतु दुर्दैव आपल्या मतदारसंघाचा असा आहे की अनेक वेळा आपण निवडणुका लढलेल्या आहेत। निवडणुका लढत असताना काँग्रेस पक्षाचं नेतृत्व या राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी केलेलं आहे। ज्या निलंगेकर साहेबांची वैचारिक दृढता अतिशय मोठ्या प्रमाणात होती, वैचारिक अधिष्ठान असलेलं ते व्यक्तिमत्व होतं, सामाजिक बांधिलकी जपणारं ते नेतृत्व होतं, सगळ्या समाज घटकांना एकत्रितपणाने ठेवण्याच्यासाठीचा प्रयत्न त्यांचा राहिलेला होता आणि तीच भूमिका घेऊन संभाजीभाई पाटील निलंगेकर गेल्या 20 वर्षापासून काम करतायत। माझ्या भागातल्या सगळ्या समाज घटकांना न्याय मिळाला पाहिजे, सगळ्या जाती धर्माची लोक सुखा समाधानाने या ठिकाणी नांदली पाहिजेत, ही भूमिका मान्य भैयासाहेबांची राहिलेली आहे। परंतु काँग्रेसने अशा प्रकारचा उमेदवार दिलाय की समाजामध्ये फूट पडली पाहिजे, माणूस माणसामध्ये राहता कामा नये। आपण अनेक वेळा त्यांच्याबद्दलची माहिती आपणा सर्वांना आहे की कशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहे। या मतदारसंघाला वेगळी परंपरा असलेला हा मतदारसंघ आहे। या ठिकाणी वैचारिक अधिष्ठान असलेली माणसं आपल्याला लागतात। आपल्याला सुखा समाधानाचं जीवन जगायचे आहे, आपल्याला माणूस म्हणून आपल्याला जगायचे आहे, आपल्याला माणसाची प्रगती करायची आहे, भूभागाची प्रगती करायची आहे, अनेक विकासाची कामं आपल्याला या ठिकाणी आणायची आहेत। परंतु विकासाची कामं आणत असताना या ठिकाणचं सामाजिक वातावरण बिघडता कामा नये अशा प्रकारची भूमिका आपल्याला पुढच्या काळामध्ये घेऊन जायची आहे। या ठिकाणी संभाजीभाई पाटील निलंगेकर काम करत असताना
कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही, कधी धर्माधर्माचं राजकारण केलं नाही. त्यांचा एकच धर्म आहे, मानवता हा त्यांचा धर्म आहे आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा प्रयत्न संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी केलेला आहे. काय कमी केलं संभाजीभाई पाटील निलंगेकरांनी या 20 वर्षामध्ये? काँग्रेसची मंडळी म्हणतायत की काय विकास केला संभाजी पाटील निलंगेकरांनी. अरे विकास पाहण्याच्यासाठी दृष्टी लागते आणि दृष्टिकोन लागतो. आपल्याकडे कसल्याही प्रकारची दृष्टी नाही, आपल्याकडे केवळ द्वेष आहे. द्वेषानं पछाडलेले आहेत. द्वेषापोटी राजकारण हे समाजाला विघटनाच्या मार्गावर नेणारे राजकारण होऊ शकते. द्वेष असावा परंतु त्याच्यात सुद्धा सत्यता असली पाहिजे. परंतु केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी या मतदारसंघामध्ये द्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आणि मग हे हाणून पाडण्याचा प्रयत्न या औरादवासियांनी केला पाहिजे. औराद हे खरं तर बाजारपेठेचं गाव आहे. अनेक गावाची लोक या ठिकाणी येतात. आपल्या या बाजारपेठेवर विश्वास ठेवून या मतदारसंघ या परिसरातील अनेक लोक या ठिकाणी येत आहेत. मग आतापर्यंत या बाजारपेठेच्या गावाचं वातावरण अतिशय चांगलं राहिलेलं आहे. एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका राहिलेली आहे. परंतु जर का येणाऱ्या काळामध्ये चुकीचा निर्णय आपल्या माध्यमातून झाला तर या बाजारपेठेचा जो नावलौकिक आतापर्यंत आपण कमवलेला आहे त्या नावलौकिकाला गालबोट लागण्याचा प्रयत्न येणाऱ्या भविष्य काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. खरं तर निलंगेकर परिवार हा खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक अशा प्रकारचा परिवार आहे. परंतु लातूरच्या देशमुखांनी हा परिवार संपवण्याची भाषा करण्याचा प्रयत्न करतायत. अरे निलंगेकर परिवार हा कुण्या एका व्यक्तीचा हा परिवार नाही, तर हा संपूर्ण मतदारसंघातला तालुक्याचा प्रत्येक नागरिक हा खऱ्या अर्थानं निलंगेकर परिवार आहे. निलंगेकर हे समूहवाचक नाव आहे. हे काही संभाजीभाई पाटील निलंगेकरांना पारंपरिक पद्धतीने आलेलं नाव नाही. हे आपल्या सगळ्यांचं हे खऱ्या अर्थानं आपलं वैभव आहे की डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी निलंगेकर हा परिवार महाराष्ट्रापर्यंत घेऊन गेलेला आहे आणि ते जपण्याचं काम भैयासाहेबांच्या माध्यमातून आज ते पुढच्या काळामध्ये सुरू झालेलं आहे. या परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. अर्थात तुम्हा आम्हा सगळ्यांना या बदनाम करण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निमित्तानं होतोय आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं आता संभाजीभाईची काळजी घ्यायची आहे. या जिल्ह्यातली देशमुख मंडळी जे जिल्ह्याचं राजकारण करतायत, लातूरचं राजकारण करतायत, ते खऱ्या अर्थानं संभाजीभाई पाटील निलंगेकरांचं राजकारण संपून आपला राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या देशमुख मंडळी करू पाहतायत. आता आपली जबाबदारी आहे. आपण खरं तर आपण निलंगा मतदारसंघातले कार्यकर्ते आहोत. निलंगेकर नावानं आपण ओळखले जाणारे कार्यकर्ते आहोत. आपली ती जबाबदारी आहे. आपली ती खऱ्या अर्थानं निलंगेकर परिवार ही आपली अस्मिता आहे, ते आपलं अस्तित्व आहे आणि अस्मिता आणि अस्तित्व टिकवायचं असेल तर औराद सारख्या सुशिक्षित शहरांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. मी आपल्याला विनंती करणार आहे की पुढच्या काळामध्ये या भागाचं वातावरण बिघडू द्यायचं नसेल, आपल्याला विकासाच्या एका वेगळ्या टप्प्यावर जायचं असेल तर संभाजीभाई पाटील निलंगेकरांसारखं नेतृत्व हेच खऱ्या अर्थानं आपल्याला आधार देणारं नेतृत्व आहे. विकासाची दूरदृष्टी आहे. अतिशय नम्रपणानं काम करण्याची त्यांची ती पद्धत आहे. कधी कुणाशी उद्धटपणानं वागण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वसमावेशक अशा प्रकारचं नेतृत्व आहे. सर्व समाजाच्या खांद्यावर हात ठेवणारे नेतृत्व आहे. सर्व समाजाला आधार देणारे नेतृत्व आहे आणि ती काळाची गरज आहे. आणि म्हणून येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आपल्याला जर अबाधित ठेवायचं असेल, या मतदारसंघाचं वातावरण सामाजिक वातावरण नीट ठेवायचं असेल तर आता ती आपल्याला विचार करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. कोणीतरी येणार आहे आणि अशा प्रकारचं वातावरण जे चांगलं वातावरण आतापर्यंत या मतदारसंघामध्ये राहिलेलं आहे त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं होणार आहे. आणि म्हणून एक उतुंग अशा प्रकारचं नेतृत्व आहे. तुम्ही आम्ही जपलेलं नेतृत्व आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे आपण हे जपलेलं नेतृत्व आहे. 20 वर्षाचा प्रशासकीय अनुभव आहे. उद्या कदाचित निश्चितपणानं मला खात्री आहे, आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीनं मला निश्चितपणानं खात्री झालेली आहे की संभाजीभाई पाटील निलंगेकरांचा विजय हा निश्चितपणानं झालेला आहे. केवळ निकालाची अपेक्षा, औपचारिकता आता बाकी राहिलेली आहे. आणि मग ज्या वेळेला निकाल लागेल आणि या महाराष्ट्राचं सरकार अस्तित्वात येईल त्यावेळेला पहिल्या 5 मध्ये संभाजीभाई पाटील निलंगेकर कॅबिनेट मंत्री म्हणून राहिल्याशिवाय राहणार नाहीत. आपल्याला त्या कॅबिनेट मंत्रीपदाच्या माध्यमातून तालुक्याचा मतदारसंघाचा विकास साधायचा आहे, शहराचा विकास साधायचा आहे. परंतु सत्तेच्या नावाखाली या शहराची लूट करणारी माणसं सुद्धा याच ठिकाणी आहेत. अनेक वेळा सत्ता तुमच्या हातात दिली परंतु या शहराचं तुम्हाला बऱ्यापैकी काही करता आलं असतं, परंतु जाणून बजून शहरातल्या समस्याकडे दुर्लक्ष करण्याचं पाप तुमच्या हातून झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला नैतिकता नाही खऱ्या अर्थानं लोकांच्या पुढे जाऊन मतं मागण्याची.
तुम्हाला जर या शहराचा खऱ्या अर्थानं पुळका झाला राहिला असता तर आतापर्यंत विकास हा वेगळ्या पद्धतीने झाला असता. खरं तर हे निलंगा शहराबरोबर बरोबरी करणारं शहर आहे, परंतु तुमची मानसिकता विकासाची मानसिकता राहिली नाही. लोकांना वेठीस धरणं, लोकांना अडचणीत टाकणं आणि लोकांना अडचणीत टाकून लोकांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. आम्ही लढाई लढतोय, स्वाभिमानाची लढाई लढतोय. मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वाभिमानाने लढलं पाहिजे, ताटमानेने जगलं पाहिजे. ही भूमिका मान्य भैयासाहेबांची राहिलेली आहे. आणि मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माता भगिनी आहेत, मोठ्या प्रमाणात माता भगिनी उपस्थित आहेत. त्याचं कारण असं आहे की अशा प्रकारचा एक निर्णय सरकारने घेतला जो 70 वर्षाच्या काळामध्ये या सरकारने कधी घेतला नाही. या 70 वर्षाच्या काळामध्ये जर माता भगिनींच्या प्रश्नाकडे डोळसपणाने बघितलं असतं तर माता भगिनींची प्रगती यापेक्षा अधिक झाली असती. परंतु देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने आणि भैयासाहेबांच्या सरकारने निर्णय घेतला. या महाराष्ट्रातल्या माता भगिनींचे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक करणं आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळामध्ये अनेक योजनांच्या माध्यमातून माता भगिनींना पुढे आणलं पाहिजे ही भूमिका सरकारची झालेली आहे. कारण या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा जर वाटा कुणाचा असेल तर ते या ठिकाणी उपस्थित असलेल्या माता भगिनींचा आहे. माता भगिनींनी राष्ट्र घडवलेलं आहे, राष्ट्र उभा केलेला आहे आणि राष्ट्र उभारणीच्या कामामध्ये असलेले योगदान या अनेक योजनेच्या माध्यमातून आपल्याला त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. मी आपल्याला हात जोडून विनंती करणार आहे, मी कळकळीची विनंती करणार आहे. हा काळ अतिशय संघर्षाचा आहे, हा काळ अतिशय कठीण आहे. या कठीण काळामध्ये आपल्या मदतीची आणि आपल्या आशीर्वादाची गरज, संभाजीभाईंना आपल्या आशीर्वादाची गरज आहे. मी आपल्याला विनंती करणार आहे, येणाऱ्या 20 तारखेला आपलं एक मतदान हे खऱ्या अर्थानं संभाजी पाटील निलंगेकरांना बळ देणारं ठरणार आहे. संभाजीभाई पाटील निलंगेकरांना आपली ताकद देणारं ठरणार आहे. आणि आपलं एक मत खऱ्या अर्थाने येणाऱ्या भविष्याचा वेध घेणारं हे आपलं मतदान असणार आहे. येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल करणारं मतदान असणार आहे. हे मत, आपलं एक मत केवळ संभाजीभाई पाटील निलंगेकरांना आपलं हे मत असणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक वेगळा बदल घडवून आणण्यासाठीचं आपलं मतदान असणार आहे. म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, हात जोडून विनंती करतो की कसल्या अफवेला बळी न पडता, कसल्याही म्हणजे आता अनेक लोक थापा देणारे आपल्या समोर येत आहेत आणि मग अफवेवर बळी न पडता आपण प्रामाणिकपणाने गेल्या 20 वर्षात जी समाजाची सेवा संभाजीभाई पाटील निलंगेकरांच्या हातून झालेली आहे ती सेवा पुढच्या काळामध्ये जर आपल्याला नीटपणाने करायची असेल तर संभाजीभाईंना 20 तारखेला कमळाच्या पुढचं बटन दाबून आपण मतदान रूपी आशीर्वाद द्यावा आणि तो निश्चितपणाने आपण देणार आहोत याची मला खात्री पटलेली आहे. अधिक न बोलता आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी अनेक लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. मी मतदारसंघातल्या अनेक गावात भैयाबरोबर जातो, गावाच्या गावात संभाजीभाई पाटील निलंगेकरांना पाठिंबा देत आहेत. अनेक सामाजिक संघटना, राजकीय संघटना या ठिकाणी त्यांना पाठिंबा देत आहेत. असाच एक पाठिंबा राष्ट्रीय पार्टी मराठी पार्टीचे निलंगा विधानसभेचे उमेदवार माननीय संभाजीभाई पाटील निलंगेकरांना या ठिकाणी पाठिंबा दिला जातोय. आकाश प्रकाश पाटील, राष्ट्रीय मराठा पार्टी चे आकाश प्रकाश पाटील यांनी या संघटनेसह त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि विशेषतः हे निलंगा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत, त्यांनी बिनशर्त अशा प्रकारचा पाठिंबा संभाजीभाई पाटील निलंगेकरांना दिलेला आहे. त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी असा विचार त्यांचा झालेला आहे की या राज्यातल्या आणि या मतदारसंघातल्या या मराठा समाजाला जर खऱ्या अर्थानं न्याय कोण देणार असेल तर ते संभाजीभाई पाटील निलंगेकरच देऊ शकतात. हा आशावाद घेऊन आकाश पाटलांनी आता जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल आकाश पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्याचे मनपूर्वक आभार. यानंतर मी भैयासाहेबांना विनंती करतो की उपस्थितांना मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. जय भवानी, जय भवानी, जय भीम, जय भीम. आपल्या इथं
व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर, ज्या सर्व मान्यवरांनी आज रणजितदादा हालसे मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यांनी जे पाठिंबा या ठिकाणी दिला, मी सर्व पदाधिकारी रणजितदादा मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अंतःकरणातून स्वागत करतो। आकाश पाटील जे भारतीय मराठा पक्षाचे निलंगा विधानसभेचे जे उमेदवार आहेत, त्यांनी देखील आज बिनशर्त पाठिंबा आपल्याला दिला, त्यासाठी मी आकाश पाटील यांचे देखील स्वागत करतो। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर असलेले आमचे माता भगिनी वडीलधारी मंडळी व सर्व आमचे तरुण मित्रांनो, पूर्ण राज्यामध्ये आज आपण निवडणुका चालल्यात। महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढाई आहे। दोघांना अडीच वर्षाची संधी मिळाली। काँग्रेस पक्षाला 2.5 वर्षाची संधी मिळाली, भाजपला 2.5 वर्षाची संधी मिळाली। पहिल्या अडीच वर्षामध्ये काँग्रेसचं राज्य होतं, नंतरच्या 2.5 वर्षामध्ये भाजपचं राज्य होतं। आपण मागचे 2.5 वर्ष जे पाहिले सुरुवातीचे, त्या काळामध्ये ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षाने विकास करायला पाहिजे होता तो कोणताही केला नाही। समाजातले जे प्रमुख घटक आहेत, समाजातले एक प्रमुख घटक आहेत, एक शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, कामगार आहेत, महिला आहेत, या सर्व घटकांच्या कोणत्याही पद्धतीने विकास काँग्रेस पक्षाने केला नाही। आपण जर पाहिलं, पहिल्या 2.5 वर्षामध्ये 2019 ते 21-22 पर्यंत आम्ही जे बोलतो ह्याच्यापेक्षा आपलं जे बँकेचं पासबुक असते ते खरं बोलत असते। आपण सुरुवात करू 2014 ते 19 मध्ये पहिल्यांदा आपलं सरकार आलं। आपल्या सर्व मायमाऊलींचे आम्ही बचत गट निर्माण केले। बचत गटांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस काँग्रेस पक्ष होतं त्यावेळेस महिलांना 4,000 रुपये मिळायचे 7% व्याजदराने। भाजपचं सरकार आलं, आम्ही आपल्या सर्वांच्या खात्यावर 15,000 रुपये दिले आणि ते देखील 0% व्याजदराने। परत 2019 पर्यंत आम्ही हे पैसे जमा केले। 19 ते 20 काँग्रेस पक्षाचं सरकार आलं, 1 रुपया महिलांच्या खात्यावर जमा नाही। 20 ते 21 1 रुपया महिलांच्या खात्यावर जमा नाही। 21 ते 22 1 रुपया जमा नाही। 22 ला परत एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचे मुख्यमंत्री झाले। परत आम्ही महिला बचत गटाला जिथं 15,000 रुपये देत होतो तिथं आता 30,000 रुपये तुमच्या सर्व खात्यांवर आम्ही जमा केले। मी सर्व आमच्या बचत गटातील महिलांना आवर्जून सांगतो, महायुतीचं सरकार आल्यानंतर 2024-25 मध्ये जिथं तुमच्या खात्यावर 30,000 रुपये जमा होतात तिथं आता 60,000 रुपये तुमच्या सर्व बहिणींच्या खात्यावर जमा करणार। आणि त्याचबरोबर परत आपल्या ह्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींच्या खात्यावर 1,500 प्रमाणे जवळपास 7,500 रुपये जमा केले। काँग्रेस पक्ष कोर्टात गेला आणि त्यांनी सांगितलं की ही योजना बंद करा, पण एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, नाना पटोले तुम्ही कोर्टात जावा किंवा कुणाचा बा जरी इथं आला ही योजना बंद होणार नाही। आता आपल्या सर्वांना सांगतो, आता 1,500चे किती झालेत? आता या सर्व बहिणींच्या खात्यावर पुढच्या महिन्यापासून 2,100 रुपये जमा करण्याचं काम या आपल्या सरकारच्या माध्यमातून होणार आहे। जसं बहिणींना न्याय दिला तसं शेतकरी बांधवांना न्याय दिला। शेतमजुरांना देखील कामगारांची नोंदणी करून शेतमजुरांना देखील कामगारांचे जे काही आपल्याला न्याय देता येईल तो देखील न्याय देण्याचं काम केलं। शेतकऱ्यांचं वीज बिल माफी झाली, 1 रुपयामध्ये विमा, हे अनेक गोष्टी त्या ठिकाणी आल्या। पण मी काल ऐकत असताना, मला काही येत असताना आमच्या मंडळींनी मित्रांनी सांगितलं, काँग्रेसवाल्यांची सभा झाली,
त्यांनी काही मुद्दे दिले, पण ते मुद्दे पाहिल्यानंतर मला प्रश्न पडला की ती निवडणूक ग्रामपंचायतच्या भाषणासाठी काँग्रेसचे लोक आलते का विधानसभेच्या निवडणुकीसाठी आले होते? उल्टा चोर को दाटे, उल्टा चोर कोतवाल को दाटे, अशी परिस्थिती आहे. अहो इथं ग्रामपंचायतचे हे बघा इथं बसलेत शेळगीचे आपले बंकट सरपंच आहेत शेळगीचे. त्या शेळगीमध्ये आपल्या एका वार्डा एवढं शेळगी आहे. त्या वार्डा एवढ्या शेळगीमध्ये प्रत्येक गल्ली बोळामध्ये ह्या सरपंचांनी तिथं रस्ते केले, नाल्या केले, वार्ड केलं, जवळपास 10 कोटीचे काम केले. पण एवढी मोठी ग्रामपंचायत असताना तुम्ही एकही रस्ता ह्या गावामध्ये करू शकला नाहीत. आणि तुम्ही सांगतात, तुम्ही बोलत असताना सांगतात की आमदारांमुळे झालं नाही. आमदार ज्यावेळेस आमची सत्ता आली, तुम्ही बाजार समिती आमच्या ताब्यामध्ये दिली. बाजार समितीमधून जाणारा रस्त्याचं काम तुम्ही बघा. आज जवळपास 16 कोटी रुपये आम्ही बाजार समितीतल्या रस्त्यामध्ये दिले. तुम्ही या गावातल्या रस्त्यासाठी एनओसी दिली नाहीत. गावामध्ये रस्ते होण्यासाठी ग्रामपंचायतची गरज असते. तुम्ही जी एनओसी द्यायला पाहिजे होती, अहो तुम्ही केलेले पाप तुम्ही आमच्या नावावर ढकलतात. इथं साध्या ग्रामपंचायतला जर 7-7 कोटी रुपये मिळतात, गल्ली बोळामध्ये जर रस्ते होतात, तर ह्या ग्रामपंचायत मध्ये का झाले नाहीत? ही जबाबदारी कुणाची आहे? पण मी आपल्या सर्व औरदवासियांना सांगतो, त्यांनी काय केलं म्हणून आम्ही ते करणार नाही असं आम्ही बोलणारे नाहीयेत. आम्हाला वाटायचं कुणाच्या घरामध्ये जाऊन चुकीचं कोण कामकाज करतंय. माझा 20 वर्षामधला स्वभाव आहे, मी कुणाच्या ग्रामपंचायत मध्ये आजपर्यंत दखल दिलेली नाही. पण ह्या ग्रामपंचायत मध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला, मी औरादवासींना शब्द देतो, औरादवासींना शब्द देतो, 31 मार्च पर्यंत ग्रामपंचायत कुणाची जरी असली तर रस्ते संभाजी पाटील त्या ठिकाणी करून देणार आहे. आणि त्यासाठी आपलं सरकार आल्यानंतर, ग्रामपंचायत असो, आता तुम्हाला ग्रामपंचायत असेल नसेल त्याच्याशी घेणं देणं नाही, ती जबाबदारी आपण घेतलेली आहे. जसं बाजार समिती तुम्ही कुणाच्या ताब्यात दिली? आमच्या ताब्यात दिली. रस्ते बघा, बाजार समितीमध्ये येणारा, इकडं खाली जाणारा वांजरकडे जाणारा रस्ता, कोटमाळकडे जाणारा रस्ता, हे सर्व रस्त्यांचे काम चालू झाले. शेळगीला जाणारा रस्ता, तांबळ्याला जाणारा रस्ता चालू झाला. पण गावातले रस्ते का चालू झाले नाहीत? अहो कुठंतरी ना हरकत प्रमाण द्यावं लागतंय. या लोकांना एवढं तरी हे श्रेय एका माणसाला जाईल. परत ह्यांनी म्हणतात आमदारांनी केलं नाही. 2.5 वर्ष तुमची सत्ता होती, पालकमंत्री अमित देशमुख होते. अमित देशमुखांचे जेवढे सत्कार औरदवाल्यांनी केले, इथं बोलवले त्यांचे सत्कार औरदच्या रहिवासींनी जेवढे केले, जेवढ्याच्या शाली घातल्या, जेवढ्याचे हार घातले, किमान अमित देशमुखनी तेवढे टोपलं भर खडी तरी टाकायला पाहिजे होती. तुम्ही अमित देशमुखला बोलवलात, जिल्ह्याचे पालकमंत्री होते. काढा रेकॉर्ड काढून बघा. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांची सत्तावर ग्रामपंचायत, त्यांची सत्ता पालकमंत्री त्यांचा, त्यावेळेस देखील अमित देशमुखनी या गावाला एक रस्ता दिला नाही. मला अजून आठवतोय, मी कोविडच्या काळातलं राजकारण करत नाही. कोविडच्या काळामध्ये मला बरेच जण म्हणतात भैया तुमचं आणि अमित देशमुखचं काय पटत नाही. त्यांनी राजधर्म पाळला नाही. अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सांगितलं होतं राजधर्माचं पालन प्रत्येक लोकप्रतिनिधींनी करायला पाहिजे. राजधर्म म्हणजे काय? सर्वजण समान असतात, समानतेचं वागणूक. आपल्याला संविधानाने दिलेलं जे आपल्याला अधिकार आहेत ते म्हणजे समानतेचे अधिकार आहेत, त्याचं पालन करायला पाहिजे. जिल्ह्याचा पालकमंत्री असताना बाबळगावचा रस्ता आपण केला, पण मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय, ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख होते, आपल्या भागामध्ये औषध नव्हते, कोविड सारखं संकट होतं, ऑक्सिजन नव्हते. माझ्या इथं पत्रकार अनेक मित्र व्हिडिओ करत आहेत, अमित देशमुखला व्हिडिओ पाठवा, खोटं असेल तर केस करा, निवडणूक आयोगामध्ये जावा, पण त्यांनी जाऊ शकणार नाहीत. ज्यावेळेस कोविडच्या काळामध्ये औरादवासींना ऑक्सिजनची गरज होती, हॉस्पिटलची गरज होती,
त्यावेळेस ह्या गोष्टीला अशी फुली मारण्याचं काम आम्ही देशमुखनी केलं. साधं ऑक्सिजन सिलेंडर ह्या माणसानी दिलं नाही. तो काय विकास देणार आहे? ही लढाई महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती लढाई आहे. पण या निलंगा मतदारसंघामध्ये ही लढाई निलंगा मतदारसंघ विरुद्ध बाभळगाव आहे. तुम्ही मतदान कुणाला करणार आहेत? निलंग्याला मतदान का बाभळगावला मतदान? निलंगा का बाभळगाव? हे मतदान निलंगा मतदारसंघाला व्हायचंय. त्यांनी सांगितले तहसील तालुका या मी हे बघा ज्यांनी मला जवळून पाहतात, आई तुळजा भवानीचा भक्त आहे. सकाळी 5 वाजता उठतो, 6 वाजता महादेवाची आराधना केल्याशिवाय पाणी देखील आपण पित नाही. महादेवाला साक्षीला ठेवून सांगतो, महादेवाला साक्षीला ठेवून सांगतो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस नवे जिल्हे निर्माण होतील, महाराष्ट्रामध्ये नवे तालुके निर्माण होतील, हे नवे तालुके निर्माण होत असताना पहिलं नाव महाराष्ट्र शासनाच्या यादीमध्ये पहिलं नाव AURAD औराद राहणार आहे. हे लोक सांगतात यांनी तालुका केला नाहीत. अहो तुमची 2.5 वर्ष सत्ता होती. एक कायदा असतो, कायदा असतो, संविधान असतो, संविधानाप्रमाणे चालतात. त्याच्यामध्ये तुमच्या गावाचं लोकसंख्या मोजली जाते, अनेक गोष्टी मोजल्या जातात. मी औरादवासींना सांगतो, औरादकरांना सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये जर हे बघा मला इतरांसारखं आवाज करायची सवय नाहीये, पण लातूर जिल्ह्यामध्ये जर कोणता तालुका निर्माण झाला तर तो पहिला तालुका AURAD राहणार, तो औराद राहणार आहे. आणि हे आम्ही करून दाखवतो. विश्वास आहे आम्हाला. आणि मी आपल्या सर्वांना विश्वास देण्यासाठी आपल्या गावापर्यंत या ठिकाणी आलोय. आजपर्यंत इथं सर्व समाजाचे बांधव एकत्रित आहेत. ह्यांनी सांगितलं की आम्ही सर्व समाजाला घेऊन चालतोय. मला आवर्जून सांगायचंय, 60 वर्ष झाली काँग्रेसची सत्ता आहे जिल्ह्यामध्ये, आणि इथं आपल्या भागामध्ये पण त्यांची सत्ता होती. इथं मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाजाचे बांधव आहेत. मला मुस्लिम समाजाच्या बांधवांना आवर्जून सांगायचंय, अमित देशमुख तिथं लातूरमध्ये असतात, ते तिथले आमदार आहेत. तुम्ही त्यांना तुमचे पाहुणे रावळे मित्र परिवार जे लातूरमध्ये असतील त्यांना फोन करून विचारा की शादीखाना लातूरमध्ये कोणी बांधला, तर त्यांनी सांगतील संभाजी पाटील निलंगेकर यांनी शादीखाना ते. आज आपल्या औरादमध्ये निलंग्यामध्ये देखील मी भारतीय जनता पार्टीचा असताना देखील सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन चालतो. निलंग्यातला देखील शादीखाना काँग्रेसवाल्यांनी नाही तर संभाजी पाटील यांनी बांधलेला आहे. आणि आज औरादवासियांची एक मागणी आलेली आहे की शादीखाना पाहिजे. शादीखाना देखील करून देण्याची जबाबदारी येतो घेतो. आमचे मित्र आमच्या हलसेताई इथं बसलेत. हलसेताईंनी मला सांगितलं की आम्हाला या भागामध्ये बौद्ध विहार राहायला पाहिजे. एक मी हलसेताईंना जवळून पाहतो. हलसेताई म्हणजे एक अशी मी जसं अक्कांना पाहतो तसं हलसेताई आहेत. तुम्ही इथं व्यासपीठावर आल्यानंतर ज्या पद्धतीने आई आपल्या पोरांच्या डोक्यावरून हात फिरवती, पाठीवरून हात फिरवती, गळ्याला लावून घेती, तसं हलसेताईंनी मला 5 वर्ष एका पोरासारखं त्या ठिकाणी सांभाळले. तुम्ही त्यांना विचारा. मी ताईंना सांगतो, ताईंनी मला सांगितलंय मला बौद्ध विहार ह्या आमच्या भागामध्ये पाहिजे. ताई आमच्या अक्का म्हणून मी तुम्हाला शब्द देतो, या भागामध्ये बौद्ध विहार करून देण्याची जबाबदारी आमच्या हलसेताई आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून ही जबाबदारी आमची आहे. मी आपल्या सर्वांना आवर्जून अधिकचं न बोलता ही निवडणूक निलंगा विरुद्ध बाभळगाव एक लक्षात घ्या. आपल्या गावाचा स्वाभिमान सन्मान हे या निवडणुकीमध्ये आपल्याला ठेवायचे. आज राष्ट्रीय महामार्ग एक झाला. गडकरी साहेबांनी दुसरा राष्ट्रीय महामार्ग घोषणा केला. येरोळ रोड ते गुलबर्गा तो देखील आता येतो. येरोळून निघतो साकोळ, जवळगा, हलगरा म्हणजे बोंबळी, हलगरा, औराद आणि आता औरादला 2 राष्ट्रीय मार्ग जोडणारा टी पॉइंट खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होणार आहे आणि तो पुढे गुलबर्ग्याला जातो. हे भविष्यामध्ये करण्याचे आम्ही ठरवलेले काम आहेत. मी आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींना आवर्जून तुमच्याच विषयाकडे येतो. आपल्या मित्रांना, तरुण मित्रांना माहिती आहे मोबाईल मध्ये प्रत्येक माहिती
आपल्याला आवर्जून दिसतेय. औरादच्या बस स्टँडचं काम टेंडर या ठिकाणी फ्लोट झालेलं आहे. आपण जर पाहिलं औरादला, माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे, आजकाल कोणती गोष्ट लपून राहत नाही. आपण सर्च जर टाकला तर आपल्याला त्याची पूर्ण माहिती येते. औरादच्या बस स्टँड साठी 5 कोटी रुपये आपण मंजूर करून दिलेले आहेत. आणि हे बगर ग्रामपंचायतचे एनओसी, तिथं देखील ग्रामपंचायतनी आपल्याला अडचण केली, ती देखील त्याच्यावर मात करत आम्ही त्यामध्ये या ठिकाणी ते एनओसी घेतली जबरदस्तीने. आम्ही ते 5 कोटी रुपये आता त्या डिपार्टमेंटनी तिथं मंजूर केलेत. त्याचं टेंडर देखील फ्लोट झालेले. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, आमदाराची एक विटो असतो, एक ताकद असते, एक पॉवर असते. माझा स्वभाव नाहीये. तुम्ही अनेक वर्ष झालात मला जवळून पाहतात, 20 वर्ष झाले जवळून पाहतात. एकाही माणसाला मी मोठ्या आवाजात कधी बोललो नाही, कधी कुणाला शिवीगाळ केली नाही, कधी कुणाला अपशब्द वापरला नाही. आज लोकांकडे काही पद नसताना देखील ते हवेमध्ये राहतात. एखादं पद आलं तर ते कुणाशी नीट बोलत नाहीत. त्यांचं राहणीमान बदलतंय, त्यांची भाषा बदलती. आजपर्यंत 20 वर्षामध्ये एकाही माणसाला मी कधी चुकीचं बोललो नाही, कधी मोठ्या आवाजात देखील बोललो नाही. माझ्या औरादवासियांना विनंती आहे, मला सर्वजण विचारतात, भैया तुम्ही एवढ्या पद्धतीने असं शांत राहून जिल्ह्यावर तुमचं वर्चस्व कसं काय? महानगरपालिका तुम्ही कशी जिंकली, जिल्हा परिषद तुम्ही कशी जिंकली? मी त्यांना एकच सांगितलं, निवडणुकीच्या मैदानामध्ये संभाजी पाटील मतदान घेण्यासाठी निवडणुकीच्या मैदानामध्ये कधीच उतरत नसतो. संभाजी पाटील निवडणुकीच्या मैदानामध्ये जनतेचे मन जिंकण्यासाठी उतरत असतो. आणि जनतेचे मन एकदा जिंकले तर आपल्याला यश मिळते. जिल्हा परिषद, महानगरपालिका ह्या जिंकल्या, हे कशाच्या बळावर? जनतेच्या विश्वासाच्या बळावर. आज या जिल्ह्यामध्ये 2 माजी मुख्यमंत्री होते, त्यांना जे शक्य झालं नाही ते शक्य या जिल्ह्यातील जनतेने आपल्याला जिल्हा परिषद एक हाती देऊन केलेले. मला विचारतात, डॉक्टर साहेब सतत विचारतात, निर्भय विचारतात, सगळे मान्यवर विचारतात. गिरी साहेब मला सतत म्हणतात, भैया सकाळी पहाटे तुम्ही निघतात. पाटील साहेब मला आता पाटील साहेब होते, व्यंकटराव पाटील साहेब मला म्हटले, भैया थकत नाहीत का? मी पाटील साहेबांना म्हटलो, पाटील साहेब मला माझ्यावर या मतदारसंघाचे फार मोठे उपकार आहेत म्हणतो. या मतदारसंघाने माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत. मला आमदार करून उपकार नाहीयेत, मला मंत्री बनवून उपकार नाहीयेत. पण मी आपल्याला सांगतो, माझ्यासाठी माझा देव, माझ्यासाठी माझा सर्वस्व, ज्यांनी मला या ठिकाणी इथपर्यंत आणले ते माझे आई आहेत. माझी आई म्हणजे अक्का, हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. ज्यावेळेस अक्का 2004 ला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभा टाकले होते, त्यावेळेस असं मोठं वातावरण नव्हतं. त्यावेळेस माझ्या आई निवडणुकीमध्ये उभा टाकल्या होत्या. माझ्यासाठी फार तो जो काळ होता माझ्यासाठी प्रश्नचिन्ह होता. मी स्वतः टेन्शन मध्ये होतो, काय निकाल होईल, काय लागल. पण जसं माझी आई म्हणून मी प्रचार करत होतो, माझ्या आईला खासदार करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर या निलंगा तालुक्याच्या जनतेने त्यावेळेस हे केलेले. हे उपकार आहेत तुमचे. आणि अक्कांना खासदार करण्याचं काम आपण सर्वांनी केलं. आणि माझ्या आईला ज्यावेळेस तुम्ही खासदार केलं, हे माझ्यासाठी जगातल्या सर्वात मोठ्या गोष्टीपेक्षा आहेत. हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. संभाजी पाटील यांना आउट करायचंय, निलंगेकर यांना आउट करायचंय. माझी क्रिकेट टीम तयार आहे. एक जण कॅप्टन आहे, एक ओपनिंग बॅट्समॅन आहे, एक स्पिनर बॉलर आहे, एक काहीतरी आहे, एक रनर आहे. आणि मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगतो की त्यांनी स्वतःला काय सांगितलं, हे सगळे माझ्या टीमचे सदस्य आहेत आणि मी स्वतः वॉटरमॅन आहे म्हटली. वॉटरमॅन म्हणजे काय? अहो, ज्या माणसाला पाणी देणारा माणूस, ज्या माणसाला स्वतःच्या मतदारसंघामध्ये पाणी देता आलं नाही, तो काय आमच्या मतदारसंघामध्ये पाणी देणार? आणि ही क्रिकेट टीम तयार केली आहे. कशासाठी क्रिकेट टीम तयार केली आहे? तर एका माणसाला संपवण्यासाठी. मी अमित देशमुख यांना आवर्जून सांगतो की संभाजी पाटील यांना क्रिकेट येत नाही, मला कुस्ती खेळता येते. आणि कुस्ती देखील मी मॅटवरची कुस्ती खेळणारा पैलवान नाहीये.
काळ्या मातीमध्ये हा निलंग्याचा पैलवान आहे. आणि एक डाव असतो कुस्तीमधला, रिंग म्हणतात, ते पडल्यानंतर लक्षात येतो की काय डाव पडलाय. ज्या दिवशी 23 तारखेला लातूर मध्ये अर्चना पाटील निवडून येतील, अर्चना पाटील लातूर मध्ये निवडून येतील, त्या दिवशी निलंगेकरांचा डाव काय पडला हे तुमच्या लक्षामध्ये येईल. त्यामध्ये हिंदी मध्ये म्हणतात ना, अगर दूसरे किसी के लिए अगर कबर खोदोगे कब खुद को उसमें लेटना पड़ेगा पता नहीं चलेगा. निलंगेकरांची कबर खोदण्याच्या भानगडीत पडू नका. हे निलंगा आहे राजा, हे गाव आहे, हे विकासावर निलंगेकर साहेबांनी उभा केलेला, विकासावर उभा केलेला गाव आहे. ही बाजारपेठ आहे, व्यापारपेठ आहे. या गावाला ह्याची बाजारपेठ, व्यापारपेठ ह्याचं महत्व कधी कमी होऊ देणार नाही. मी आपल्याला आवर्जून सांगतो, काही जण म्हणतात की भैयाचं लक्ष अधिक निलंगेवर आहे. माझं नाव अनेकांना माहित नसल, माझं नाव निलंगाच्या मतदार यादीमध्ये, हे औरादच्या मतदार यादीमध्ये माझं नाव आहे. आज म्हणून नाही, माझा राजकीय जन्म झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी आजपर्यंत माझं मतदान औराद मध्ये करत आलोय. आणि आजपर्यंत औराद मध्ये करत असताना या गावाच्या अंतर्गत गोष्टीमध्ये आपण जाऊ नये असं वाटत होतं. पण मी औराद वासियांना वचन देतो, सर्वात पहिलं जे बोलल्याप्रमाणे ज्यावेळेस तालुके घोषित होतील, हे बघा एकच जिल्ह्यातलं हे काय गाव घोषित होण्यासारखं नाहीये. महाराष्ट्रामध्ये एकदा सर्व तालुके घोषित होतात. ज्या दिवशी तालुके घोषित होतील आणि जर औरादचं नाव त्याच्यामध्ये नसेल तर हा संभाजी पाटील आणि तुम्ही म्हणाल ती शिक्षा घेण्यासाठी मी तयार असणार आहे. औराद मधले रस्ते हे बघा, मी तारीख मागतोय, वेळ मागतोय, काँग्रेस सारखं बोलत नाही. मी तारीख आणि वेळ मागतोय. 31 मार्च 2025 च्या आधी गावातले गल्ली बोळातले रस्ते, तुमचा आमच्या बहिणीचा माझ्यावर विश्वास आहे का नाही? हा विश्वास असेल तर हात. या बहिणींसाठी, या भावानी, या वेळची भाऊबीजीची ओवाळणी, कारण तुम्हा सर्वांना सगळ्यात जास्त त्रास, हे बघा कसं ग्रामपंचायतचा राग माझ्या विधानसभेवर काढू नका. काय केलं त्यांनी केलेले पाप, त्यांनी केलेले चुका, त्याचा राग इकडे नको. माझी विनंती आहे, ह्याची हमी मी घेतो. ही हमी दुसरं कुणी घेणार नाही. मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव आहेत. सर्व शेतकरी बांधवांना सांगतोय, महाराष्ट्र शासनाने 6,000 प्रमाणे सर्व सोयाबीनचे खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे सोयाबीनचा भाव आता 6,000 रुपये प्रमाणे राहणार. तर ही हमी आपण या ठिकाणी देतो. मला या ठिकाणी बऱ्याच जणांनी बरेच विषय या ठिकाणी सांगितलेले आहेत. मी आपल्या सर्वांना विनंती करणारे, 20 तारखेला मतदान आहे. कमळाच्या चिन्हाच्या समोर मतदान करायचंय. आपण मतदान 20 तारखेला जे करणार आहात, हे मतदान पुढचे आपले 5 वर्ष विचारपूर्वक आपण. साधी भाजी घ्यायला गेलो, आपण भाजी तपासून घेतो. त्या भाजी सडलेली घेतो का आपण? खराब झालेली भाजी घेतो का? नाही घेत. जरा माझी विनंती आहे सर्वांना, आता मतदान करत असताना जरा उमेदवार पण देखील तपासून घ्या, तपासून मतदान करा. व्यापारी बांधवांना सांगणे, मी सर्व छोटे मोठे व्यावसायिक व्यापारी बांधवांना सांगणे, लहान लहान गोष्ट तपासून घ्या. आपल्याला कुठं चुकीचे मार्ग, चुकीची प्रवृत्ती या गावामध्ये येऊ द्यायची नाही. वाईट प्रवृत्ती जर आली तर व्यापार देखील बंद होण्यापासून थांबणार नाही. सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. वाईट प्रवृत्ती या गावाला येऊ देऊ नका. व्यापारी शहरे व्यापार पद्धतीने ह्याला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपण घेतोय. परत एकदा शेवटी सर्वांना अंतःकरणातून विनंती करतोय, मी आपला उमेदवार आहे. मी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. 22 वर्ष झाले सर्व समाजातील घटकांना घेऊन चालण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या 20 तारखेला आपला लाडका भाऊ, आपला लाडका भैया म्हणून आपण सर्वांनी कमळाच्या समोरचं बटन दाबून आपण आम्हाला मतदान करावं.
एकदा विचारतो, निलंगा का बाबळगाव? एकदा ज्यांना ज्यांना निलंगा म्हणायचंय त्यांनी हात वर करा. निलंगा का बाबळगाव? निलंगा का बाबळगाव? निलंगा का बाबळगाव? भारत माता की. नक्कीच भैयासाहेब, नक्कीच निलंगा. जनतेच्या मनातील उमेदवार, औराचे सुपुत्र